नाशिकच्या गोदातीरी वसलेलं राम मंदिर. तसं नाशिक आणि राम मंदिराचा इतिहास खूप जुना. मात्र आज ज्या राम मंदिरात आपण आलेलो आहोत, तुम्ही आत्ताच बघितलंय, ते अहिल्याबाईंनी स्थापन केलेलं हे अहिल्याराम मंदिर. हे सुद्धा गोदावरीच्या तीरी आहे, म्हणजे अगदी रामकुंडाच्या मागे, रामकुंडाच्याच पायऱ्यांपाशी असलेलं हे मंदिर. या मंदिराची देखभाल अनेक पिढ्यानपिढ्या जे करतायत ते क्षेमकल्याणी कुटुंब. आणि क्षेमकल्याणी कुटुंबातले वैभवदादा क्षेमकल्याणी आपल्याबरोबर आहेत. वैभवदादा नमस्कार. नमस्कार ताई. आणि आज आम्ही अहिल्याराम मंदिराचा थोडासा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याकडे आलेलो आहोत. सुंदरशा अशा आपल्याला राम सीता लक्ष्मणाच्या मूर्ती दिसत आहेत आणि अतिशय एक पारंपरिक मंदिर म्हणून इथे आहे. तर साधारण याचा इतिहास कसा आहे, अहिल्याबाईंनी हे स्थापन केलं असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा अहिल्याबाईंचा या मंदिराचा कसा संबंध आहे हे सांगा. पहिली गोष्ट तर तुम्ही या मंदिराविषयी बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात पहिले तर आभार मानतो, कारण अतिशय दुर्लक्षित झालेल्या मंदिरांपैकी एक रामकुंडाच्या, जिथे आपण सिंहस्थ कुंभमेळा भरतो, लाखो करोडो लोक ज्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणाच्या 50 फुटाच्या अंतरावर असलेलं हे मंदिर आहे. स्थापत्यकला बघितल्यानंतर तुम्हाला एकंदरीत अविश्वसनीयसारखंच वाटतं. ते बऱ्याच वेळा पूर प्रसंग असे इथे इथपर्यंत पाणी आलेले, देवाच्या पायापर्यंत पाणी लागतं. हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी, म्हणजे आम्ही त्यांना माताश्री म्हणतो, माझ्याकडनं तरी ते शब्द कायम निघत असतात. त्यांच्या सगळं त्या काळामधल्या त्यांनी केलेल्या सर्व जे घाट बांधणी आणि मंदिर उभारणी, काही जीर्णोद्धार, त्या काळामधलं हे मंदिर आहे. शके 1708 साधारणपणे आपण याचा कालावधी धरू शकतो. असं मानलं जातं की अहिल्यादेवी स्वतः पण या ठिकाणी यायच्या, त्यावेळेस या मंदिरांमध्ये त्या सगळीकडे बघायच्या, राहत असतील कदाचित, असे असू शकेल. आणि ह्या मंदिराचा एकंदरीत इतिहास बघता हे वाडा संस्कृतीमधलं मंदिर आहे. या ठिकाणी तुम्हाला जे परकीय आक्रांता जे होते त्या काळामध्ये, ते जेव्हा आपल्या मंदिरांवर आक्रमण करायचे, कळस चोरून न्यायचे किंवा तोडायचे, मूर्ती वगैरेचे भंग करायचे, त्या काळामध्ये अशा मंदिरांची विशिष्ट रचना ही माताश्रींच्या मनामध्ये त्या काळात आली असावी. आणि त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीचे मंदिर, जेणेकरून आपल्या आजूबाजूला असलेले सर्व जे आपल्या समाजाचे लोक होते, सनातनी लोक होते, त्यांनी या मंदिरांमध्ये येऊन पूजा अर्चना करावी. आणि अगदी निर्भीडपणे या मंदिरांमध्ये सर्व रोजच्या रोज पूजा त्या ज्या असतात, सकाळपासून तर सायंकाळपर्यंत सर्व पूजा नीट निर्भीडपणे झाल्या पाहिजे, अशा पद्धतीचे मंदिरं त्यांनी स्थापित केली. त्यातलं हे एक विशेष मंदिर आहे. निश्चितच मी तर सांगू इच्छिते की वाडा संस्कृती मंदिर म्हणजे काय. तर आता वाडा संस्कृती मंदिर म्हणजे तुम्हाला बाहेरून ते खूप सारं वाड्यासारखं दिसतं, अगदी मंदिरासारखं तुम्हाला 3 घुमट किंवा हेमाडपंथी असं दिसत नाही. पण तुम्ही जेव्हा आत येता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खूप सारं लाकडी काम या मंदिरांमध्ये असतं. म्हणजे या खांब असतात आणि खांबाला अवतीभोवती, म्हणजे खांब ठेवून मधला सभामंडपाचा एक भाग आणि आतला देवघराचा एक भाग, असा 2 भागातलं हे मंदिर असतं. वरती तुम्ही बघितलं तर सगळं लाकडी काम आहे की ज्याला छोट्या छोट्या लाकडी गॅलरी आहेत. तर या गॅलरी कशासाठी आहेत, याच्यामध्ये आतमध्ये खोल्या असतात की जिथे मंदिराची देखभाल करणारे जे लोक आहेत, मंदिराची सेवा करणारे जी कुटुंब आहेत, मंदिराचा जी पूजा अर्चा करणारे जे सगळे कुटुंब आहेत, तिथे वरती त्यांचं वास्तव असतं. याचा 2 अर्थांनी कदाचित वैभवदादा आपण परिणाम बघू शकतो. एक तर मंदिराची देखभाल, देवाची पूजा अर्चा ही नित्यनियमाने होवो, आणि दुसरं म्हणजे त्याची सुरक्षितता सुद्धा तितकीच चांगल्या पद्धतीने बाळगली जाऊ. पूजा अर्चा हा प्रथम भाग आला. सगळ्यात महत्वाचा भाग त्या काळामध्ये विचार केला तर सुरक्षितता होती. मुळात त्या काळामध्ये राजे हे आपल्या प्रजेचे रक्षक होते आणि त्या काळामध्ये अशा पद्धतीचे मंदिरं बांधलं गेल्यामुळे मंदिरांची सुरक्षितता खूप व्यवस्थित व्हायला लागली. यवनांच्या ज्या आक्रमणांमध्ये मंदिरांचे नष्ट होत होते, उड्यावर असलेल्या मंदिरांचे, आमच्या ते रामतीर्थावर पण या गोष्टी घडलेल्या आहेत पहिले. तर त्यामुळे हे मंदिर सुरक्षित राहण्याचं पण तेच कारण आहे. निश्चितच तुम्ही बघाल की हे जे लाकडी काम आहे, हे आता तुम्ही सांगताय तसं इतकं जुनं काम आहे, आणि तरी सुद्धा स्थापत्य शास्त्राचा अतिशय उत्तम नमुना असलेलं हे मंदिर. मंदिराच्या प्रमुख दरवाजामधनं आपण आत आलात तर सभामंडपात येतात आणि समोर
बरोबर तुम्हाला प्रभू रामचंद्रांची मूर्ती दिसते. या मूर्तीच्या समोरच म्हणजे जसं तुम्ही मंदिरात आत येताय तेव्हा दोन्ही बाजूला तुम्हाला दरवाजाच्या हनुमान आणि दुसऱ्या बाजूला गरुड यांच्या मूर्ती दिसत आहेत. जवळून बघितल्या तर या सुद्धा अतिशय सुबक, अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत. वैष्णव मंदिरांमध्ये हनुमान आणि गरुड हे देवाच्या समोर दास म्हणून उभे राहिलेले आपल्याला कायम दिसतात. तेच इथे आपल्याला दोन्ही दिसतंय. या मंदिराचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेल्या खिडक्या. जर का तुम्ही त्या कोपऱ्यात बघितलं तर या छानशा खिडक्या आहेत जेणेकरून इथे हवा उजेड हा खेळता राहील आणि तिथूनच अर्थात गोदेचं दर्शन सुद्धा होईल. वैभव दादा, ज्या काळी मातोश्रींनी अहिल्याबाईंनी मंदिरांची स्थापना केली आणि नाशिकला एवढं मोठं वैभव प्राप्त करून दिलं, त्यानंतर आज तागायतपणे तुमच्या कुटुंबाकडे या मंदिराची देखभाल आहे, तर ती तुमच्या कुटुंबाकडे कशी आली आणि तुम्ही ती देखभाल कशी करताय? परंपरागत पद्धतीने मुळात आता आमच्या पण परिवाराला नाशिकमध्ये नाही म्हटलं तरी 20-21 पिढ्या झाल्या असतील. म्हणजे तसे मूळ रहिवासी आपण नाशिकचे आहोतच. अशा बऱ्याच ठिकाणी पूर्ण भारतामध्ये म्हणजे आपण हा आजचा भारत नाही तर अगदी अखंड भारत म्हणतो तिथपर्यंत बऱ्याच ठिकाणी काही मंदिरं त्यांनी स्वतः स्थापन केली, काही ठिकाणी जीर्णोद्धार केला. जसं आपण काशी विश्वेश्वर जे आहेत काशीचं मंदिर, त्या काळामध्ये त्या मंदिराचा जीर्णोद्धार होत होता. अगदी सेम टाईममध्ये नाशिकमध्ये इथेच काशी विश्वेश्वराचं अजून एक मंदिर स्थापन झालं. त्यावेळेस ते मंदिर स्थापना केली आणि तिथले जीर्णोद्धार झालं. ही त्यांची संकल्पना होती आणि त्या मंदिराला, हे भारतातलं एकमेव मंदिर असेल, या मंदिराला गोरानंदी काशी विश्वेश्वर महादेव मंदिर असं म्हटलं जातं. तर गोरानंदी का म्हटलं जात असेल तर त्याचं कारण आहे नाशिकचं ग्रामदैवत कपालेश्वर. कपालेश्वराच्या समोर अर्थात नंदी नाही, कारण त्या ठिकाणी नंदी महाराजांना त्यांनी गुरु मानले. अर्थात तो नंदी शिवाशिवाय कुठेही जाऊ शकत नाही. त्यावेळेस त्यांनी काय करावं, तर मग त्यांनी ते शिवाची स्थापना करण्यासाठी गोदावरीच्या तीरावर येऊन परत एक मंदिर स्थापन म्हणजे एक लिंग स्थापन केलं. त्या लिंगाचं नाव ते म्हटलेलं आहे की ते म्हणून त्याला गोरानंदी म्हटलं जातं की ते नंदीने स्थापन केलंय. तो पापमुक्त जो नंदी होता, जो गोऱ्या प्रमाणामध्ये झाला, त्याने आपल्या त्रिवेणी संगमाला आंघोळ केली, त्यावेळेसचा तो नंदी, आणि त्यांनी मग ते स्थापन केलं. म्हणून ती कपालेश्वराच्या समोरच्याच बाजूला पण काठावर असलेलं ते मंदिर आहे. तर ही त्यांच्या अगाध बुद्धिमत्ता आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांना त्याचं शास्त्राचं इतकं ज्ञान होतं. माताश्रींना इतकं सगळ्या ठिकाणी ज्ञान होतं आणि त्यांना ती कुठेतरी धर्माविषयी तळमळ होती. त्या तळमळीमधनं त्यांनी हा सगळा पूर्ण भारत म्हणजे त्यांनी जवळपास आपण म्हणतो की त्याचं पुनरुज्जीवन केलंय आणि आपल्या धर्माचं त्यांनी कायम रक्षण केलेलं आहे. किती पिढी आहे तुमची? आज आम्ही असं म्हटलं तर आमचं नाशिकमधलं म्हटलं तर 20-22 पिढ्या झाल्या असतील. या ठिकाणी 243 वर्षापासून आमची पिढी सतत अविरत सेवा करत असते. सकाळी आमचं 5 वाजल्यापासूनच सुरुवात होते देवाची असते. तो दिनक्रमच आहे. उठल्यानंतर पहिलं काम तेच असतं की पहिले रामाची पूजा, शंकराच्या मंदिराची पूजा, गणपती आहे खाली स्थापन केलेला त्याची पूजा, हे सगळ्या दिवसभर आमचा याच्यातच जात असतो. कालानुरूप आमच्यामध्ये पण काही बदल आहेत. काही जण तीर्थपुरोहिताचं काम करतात, जसं माझे छोटे बंधू आहेत ते तीर्थपुरोहित आहेत, मोठे बंधू आहेत ते वकील आहेत, शेती पण बघतात. मी स्वतः हॉटेल व्यावसायिक पण आहे. बाकी पण इतर व्यवसाय प्रत्येकाच्या अनुषंगाने करायला लागतं. कोणी बँकेत नोकरीला आहे, कोणी काय, असं करायला लागतं. आमच्या मंदिरांचं विशेष असं आहे की आमच्या मंदिरांना पेटी नाही आहे. हे आम्ही आमच्या स्व अर्थार्जनामधनं या मंदिरांचं सगळं डेव्हलप करत असतो. तुम्ही आत्ता जो पण काय बघता आहात, लॉकडाऊनमध्ये बऱ्याच अर्थाने त्रास होत होता सगळ्या लोकांना, पण प्रभू रामाची इच्छा होती की त्या काळामध्ये देखील आम्हाला मंदिराची सेवा करायला मिळाली. 2-3 पूर येऊन गेलेले होते. 2008, 16 आणि 19 मध्ये आपल्याकडे महापूर आले. त्यावेळेस या ठिकाणी जवळजवळ 9 फूट पाणी होतं. त्याच्यातनंच आमच्या मनात विचार आला की असं हे सारखं यायला लागलं तर आपलं हे टिकणार नाही. आणि हा तसं बघितलं तर ऐतिहासिक वारसा आहे. मी तर म्हणतो ऐतिहासिक म्हणण्यापेक्षा हा नैसर्गिक वारसा आहे. माझं स्वतःचं असं मत आहे की एखादी वस्तू जर का 250 वर्ष टिकू शकते तर तिला निसर्गताच मानलं गेलं पाहिजे. तर मी याची एकदम प्रयत्नशील होतो आणि आम्ही सगळ्या परिवाराने त्यामध्ये खूप मोठा सहभाग घेऊन जवळजवळ त्यामध्ये एक 20-25 लाख रुपये आमच्या परिवाराकडनं खर्च झाला या ठिकाणी. आणि आज जे स्वरूप दिसतंय आणि आत्ता पण आम्ही आता इथे जे जुनं ते आहे त्याच्यामध्ये आम्ही अजून काहीतरी, निश्चितच हे एक जुनं कारण, फार जुनं शिल्प आहे हे, त्या काळचंच आहे आणि ते परत चालू करण्याचा प्रयत्न आता देखील आमचा परिवार करताय.
शेवटी मंदिर म्हटलं की एक ज्याला आपण म्हणतो ना, एक खूप पॉझिटिव्ह ऊर्जा, एक पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आणि एक पॉझिटिव्ह वाईब आपल्याला त्या जागेत मिळत असते. अर्थातच देवाचा वास आहे तिथे. प्रभू रामचंद्र आहेत, सीतामय्या आहेत, लक्ष्मणजी आहेत आणि अर्थातच खाली अहिल्या देवी आहेत. जिथे अहिल्या देवी आहेत तिथे अर्थातच कार्यमग्नता आणि कार्यक्षमता ही आपले आपच येते. आणि तुम्ही बघितलं तर ज्या ठिकाणी देव उभी आहेत ती महिरप सुद्धा अतिशय कोरीव आहे, त्याच्यावर नक्षी आहे, लाकडी आहे, लाकडाचे खांब दिसतात, त्याला सुरूचे खांब असे म्हटलं जातं. आणि खालती जे दगडी काम आहे जिथे अहिल्या देवींची मूर्ती आहे त्याला सुद्धा कोरीव काम आहे. म्हणजे आपल्याकडची कारागिरी, त्या काळची कारागिरी, त्या काळचं स्थापत्यशास्त्र मला वाटतं खूप सारं त्या काळी सुद्धा खूप पुढारलेलं होतं. त्या काळी सुद्धा शास्त्रशुद्ध हे केलं जात होतं. इथं तुम्हाला आजूबाजूला दिसतायत तो एक ओटा पण दिसतोय, कारण की मंदिरांमध्ये दादा पूर्वी प्रवचन कीर्तन हा एक मंदिरांचा अविभाज्य भाग होता. त्या अर्थाने आपण बघितलं तर ही मंदिर संस्कृती जी आहे ती एक सामाजिक केंद्र होती. त्या त्या काळाप्रमाणे प्रवचनातनं जाणारे संदेश, कीर्तनातनं जाणाऱ्या नीतिमूल्य ही आपल्याला समाजापर्यंत पोहोचवता येत होती. आणि ही जी सगळी जागा तुम्हाला दिसते तिथे बसण्यासाठी व्यवस्था ही लोकांना, येणाऱ्या भाविकांसाठी केली जात होती. आणि एकंदरीतच समाजाचं मोठं एक दायित्व ही मंदिरं पार पाडत होती. अहिल्याबाईंची ही दूरदृष्टी की त्यांना हे कळत होतं आणि म्हणूनच अशा मंदिरांची स्थापना झाली. उत्सव आता कसा होईल? आता रामनवमी येणार. रामनवमी उत्सव आमच्यासाठी दिवाळी असते. आणि रामनवमी म्हटलं तर पाडव्यापासून आपली सुरुवात होते. नवरात्र जास्त रामाचे ते नवरात्र आमच्याकडे साजरी केले जातात. सगळे 9 दिवसाचे उपवास असतात. त्याच्यानंतर रामनवमीच्या दिवशी मुख्य उत्सव जो असतो रामजन्म असतो, त्यासाठी घरामध्ये सगळी लगबग चालूच आहे. त्या सगळे 56 भोग जसं आपण म्हणतो तसे सर्व प्रकारचे पदार्थ घरात बनवले जातात. मिठायांपासून सगळ्या गोष्टी असतात, फळं असतात आणि मोठ्या प्रमाणात उत्सव असतो, महाप्रसाद असतो. आणि हा एक पारंपरिक उत्सव आहे आणि तो आमच्या परिवाराकडनं अनेक वर्षापासून अविरत चालू आहे. आणि आमची सकाळची प्रार्थना हीच असते, सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि आमच्या या परिवाराकडनं अखंडित अशी सेवा अजून कितीतरी वर्ष, अगणित वर्ष तुमची होत राहो, हीच आम्ही प्रार्थना करतो. आणि माताश्रींच्या कायम आभार मानतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे काहीतरी योग्य असं बघूनच ठेवलं आहे आणि त्यामुळे आम्ही आज हे सगळं जगत आहोत. कौतुक आहे अशा परिवारांचं की ज्यांनी हा वारसा जपलाय. खऱ्या अर्थाने नाशिकची ओळख जपली. ही मंदिरं खूप महत्त्वाचं योगदान देतात, आजही देतात. आणि ते समाजाला एकत्र ठेवण्याचं, समाजाला दिशा देण्याचं मोठं काम करतायत. अर्थात हे सगळं होतंय ती ऊर्जा, ती प्रभू रामचंद्राची आणि अर्थातच ती दृष्टी ही मातोश्री अहिल्याबाईंची. हे मंदिर, हे नाशिकचं वैभव हे देशदूत मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय. दादा धन्यवाद. धन्यवाद. माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.